शेतकरी मित्रांनो, 2025 वर्ष अखेर संपत आलंय. एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. 2026 मध्ये कांदा भाव वाढणार की पुन्हा पडणार? आज या 2 मिनिटात खरी परिस्थिती समजून घेऊया. गेल्या काही महिन्यात आपण पाहिलं, कांद्याला योग्य भाव मिळाला नाही. अनेक बाजारांमध्ये दर कोसळले. जास्त आवक, साठवणूक अडचणी आणि नियोजनाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. आता भाव पडण्यामागची मुख्य कारण काय होती तेही सांगते. उत्पादन जास्त, एकाच वेळी बाजारात मोठी आवक, साठवणूक क्षमता मर्यादित, निर्यात धोरणात अनिश्चितता. म्हणजे कांदा भरपूर पण मागणी आणि नियोजन हे कमी होतं. 2026 मध्ये भाव वाढण्याची शक्यता कधी येऊ शकते? म्हणजे 2026 मध्ये चित्र थोडं बदलू शकतं. कसं? जर हवामानाचा फटका बसला, रब्बी कांद्याची आवक कमी झाली, साठा वेळेआधी संपला आणि मागणी वाढली, तर 2026च्या सुरुवातीला किंवा मधल्या काळात कांदा भाव वाढण्याची शक्यता नक्की आहे. भाव पुन्हा पडण्याचा धोका कधी येऊ शकतो? पण लक्षात ठेवा, जर पुन्हा मोठं उत्पादन झालं, सगळा कांदा एकाच वेळी विक्रीला आला, सरकारकडून वेळीच हस्तक्षेप झाला नाही, तर 2026 मध्येही भाव पडण्याचा धोका आहे. आता खरी वस्तुस्थिती काय, नेमकं सत्य काय, तर ते सांगते. 2026 मध्ये कांदा भाव स्थिर राहणार नाहीत. कधी वाढ होईल तर कधी घसरण, मोठा चढ उतार राहण्याची शक्यता आहे. आता शेतकऱ्यांना तुमच्यासाठी महत्वाचा सल्ला आहे. सगळा कांदा एकाच वेळी विकू नका. शक्य असेल तर साठवणूक करा. रोज बाजारभाव तपासा. अफवांवर विश्वास नाही, आकड्यांवर निर्णय घ्या. योग्य वेळ साधली तर कमी उत्पादनातही चांगला भाव मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतं? 2026 मध्ये कांदा भाव वाढणार की पडणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. बाकी व्हिडिओला लाईक करा आणि ॲग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा महत्त्वपूर्ण कांद्याचा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत देखील नक्की शेअर करा.